आपल्या या जेमतेम 3 दिवसीय ध्यानाच्या कार्यशाळेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आणि आता ज्याप्रमाणे नंदकीर्ती यांनी उल्लेख केला की आपण फक्त नागपूर वासीयच नव्हे परंतु नागपूरच्या बाहेरील सुद्धा काही मंडळी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत। तर निश्चितच आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात की आपल्या जीवनामध्ये आपण हा वेळ काढलात आणि आपल्याला वाटत आहे की ध्यान हे आपल्यासाठी काहीतरी मदतगार ठरू शकेल। सुरुवात करण्यापूर्वी फक्त मी थोडं जाणून घेऊ इच्छितो की आज पहिल्यांदाच ध्यान शिकण्याच्या हेतूने आलेले किती लोक आहेत की ज्यांना ध्यान माहिती नाही ते पहिल्यांदाच आलेत असे। ओके, थँक्यू। आणि बरीचशी जी मंडळी आहेत ती जुनी आणि त्यांना अनुभव असणारी अशी मंडळी आहेत। त्यामुळे मी प्रयत्न करेल की दोघांच्याही गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीने आपण या कार्यशाळेचा जो कार्यभाग असणार आहे तो पाहणार आहोत। काही गरजेच्या ज्या बाबी आहेत त्या थोड्या मी सुरुवात करण्यापूर्वी आपणाला स्पष्ट करू इच्छितो, कारण उदारपणे नंदकीर्ती यांनी माझा परिचय करून दिला आणि त्यांनी सांगितलं की या 3 दिवसीय कार्यशाळेचं जसं मी नेतृत्व करणार आहे तसं या कार्यशाळेचा संपूर्ण कार्यभार सांभाळण्यासाठी मला या ठिकाणी 3 धम्मचारी जे आहेत ते सहभाग देणार आहेत, त्यांचं योगदान देणार आहे। त्यामुळे माझ्या समवेत बसलेले जे नंदकीर्ती आहेत ते या कार्यशाळेच्या सहनायकाच्या भूमिकेत आहेत। आपणा सर्वांच्या आवडत्या आणि लाडक्या धम्मचारिणी सम्यका त्या देखील या कार्यशाळेच्या सहनायिकेच्या भूमिकेत आहेत। आणि त्याचप्रमाणे धम्मचारी आलोक कीर्ती हे सुद्धा एक सहनायक म्हणून मलाही शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करणार आहेत। आपल्या केंद्राचे जे सभापती आहेत चेअरमन सुबीर्य सर, ते त्यांच्या सुहास्य वदनाने काही वेळ मला ऐकण्यासाठी आणि तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची उपस्थिती असेल। या केंद्राचा आधार कणा असणारे धम्मचारी प्रज्ञारत्न ते स्वतःच या शिबिरामध्ये शिबिरार्थी म्हणून सहभागी आहेत। त्याच्यामुळं त्यांच्याकडे पाहत असताना मला प्रेरणा देण्याचं काम ते करतील। त्याबरोबर अजूनही आमचे ललित मित्रही आहेत। त्यामुळं आशा करूया की हे शिबिर एक प्रकारे आपणा सर्वांसाठीच आनंददायी ठरेल तिथे। अर्थात ध्यान म्हटलं की हा खरं तर कंटाळवाणा विषय आहे, न आवडणारा विषय आहे। आणि जेव्हा मला सुबीर यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या शिबिरामध्ये संख्या मर्यादा आहे आणि मॅक्झिमम 30 लोक असतील। आणि जेव्हा मला असं कळालं की 30चा आकडा पार केलाय त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली की लोक ध्यानासाठी येतात की मैत्रणातला पाहण्यासाठी येतात, कारण एवढा अवघड कंटाळवाणा न आवडता विषय याच्यामध्ये लोकांची एवढी उत्सुकता आहे हे पाहून मला तुम्हा सर्वांचं आताही कौतुक वाटत आहे। आणि सम्यक मला म्हटलं की मैत्रणात काही मंडळी अजून मार्गस्थ आहेत, ते पोहोचतील, ते येतील। तर आशा आहे की अजूनही याच्यामध्ये 2-5 मंडळी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे। अर्थात एक बॅनर इथे समोर लावला नाही, तो खरं तर लावायला जागा नसल्यामुळे, परंतु हा जो विषय आहे ध्यान, या विषयाला समजून घेणं याची का गरज आहे किंवा याची का आवश्यकता आहे, म्हणजे 2 गोष्टी आहेत। एक, जी मंडळी स्वतःला बौद्ध समजतात किंवा बौद्ध धम्म मार्गावरती आहेत त्यांच्यासाठी ध्यान काय आहे, आणि जी मंडळी ध्यान ही उपचार पद्धती म्हणून स्वीकारू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ध्यान हा काय विषय आहे। म्हणजे जर आपण असं पाहिलं की ज्या लोकांनी बौद्ध धम्म हा जीवन मार्ग म्हणून स्वीकारलेला आहे त्या लोकांसाठी ध्यान हे काय आहे। आता जर एका शब्दात सांगायचं म्हटलं
तर अशा माणसांसाठी मी असं म्हणेल की ध्यान हा मुक्तीचा मार्ग आहे. जी लोक बौद्ध झालेली आहेत, बौद्ध म्हणवतात, बौद्ध समजतात आणि ज्यांच्या जीवनाचं ध्येय त्यांनी निवडलेलं आहे की आम्हाला कुठेतरी बौद्ध धम्मातील परमोच्च स्थिती गाठायची आहे, तर अशा परमोच्च स्थिती गाठण्याचं स्वप्न धरून जगणाऱ्या माणसांसाठी ध्यान जे आहे हा मुक्तीचा मार्ग आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो वे टू लिबरेशन, की ज्या दुःखामध्ये मनुष्य जात आहे किंवा मनुष्य मात्र आहे, त्या मनुष्य मात्राला दुःख मुक्तीसाठी हा मार्ग आहे. आता तो कसा, त्याची काय गरज आहे ते आपण पुढे पाहण्याचा किंवा लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी जी गोष्ट आहे किंवा दुसरी जी बाब आहे, ज्यांना उपचार हवाय, म्हणजे आज आपण पाहतो आहोत की आज आपण एका 21व्या शतकात आधुनिक जगात जगतो आहोत आणि हे जे जग आहे हे स्पर्धेचं आहे, ते ईर्षेचं आहे, वैश्वीकरणाचं आहे, ज्याला आपण असं म्हणतो की उपभोक्तावादाचं आहे, संगणकाच्या वैज्ञानिक क्षेत्राचं आहे, ज्याच्यामध्ये अल्गोरिथम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आज आपण पाहतो की माणूस माणसाच्या सहवासात नाही, परंतु माणूस यंत्राच्या सहवासात आहे. एका घरात 4 माणसं असतील तर ती माणसं एकमेकाला पाहत नाही आहेत, तर ती माणसं सारखी मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेली आहेत किंवा ती माणसं सदैव टीव्हीच्या स्क्रीनला एंगेज आहेत, त्याच्यात गुंतलेली आहेत. माणसासोबत राहणं आनंद आणि सुरक्षित वाटण्यापेक्षा आज माणसाला स्क्रीन सोबत राहणं सुरक्षित आणि आनंद देत आहे. पण हे असं असणं म्हणजे भयग्रस्त अवस्था आहे. ती भयग्रस्त अवस्था आपल्याला सुरक्षितता माणसात शोधू देत नाही, तर ती त्या स्क्रीन मधल्या खोट्या नाट्या कार्यक्रमात शोधायला भाग पाडते आहे. आणि मग अशा वेळेस तणाव वाढणं, त्याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होणं, त्याचं रूपांतर स्ट्रेस मध्ये होणं, डिस्ट्रेस मध्ये होणं, मानसिक विवंचना वाढणं. आणि मग जी मंडळी बौद्धेतर आहेत, तर बौद्धेतर मंडळी आपल्या मनाला शांती शोधण्यासाठी विपස්සना नावाचं तंत्र वापरतात, ज्याला मी असं म्हणतो ती एक प्रकारे उपचार पद्धती आहे. अस्वस्थता आहे, अशांती आहे, मन लागत नाही, मनात भीती आहे, आभास निर्माण होत आहेत, स्पर्धा वाढलेली आहे, ईर्ष्या वाढलेली आहे. या ईर्षेत टिकायचं कसं, स्वतःला सिद्ध करायचं कसं, यासाठी जो आटापिटा करावा लागतो आहे, त्या आटापिट्यासाठी माणसाला अत्यंत भयानक अशा अनेक प्रकारच्या संघर्षामधून जावं लागतंय. आणि त्यामुळे जीवन हे आनंददायी राहण्यापेक्षा, जीवन ही मौज वाटण्यापेक्षा लोकांना जीवन ही सजा वाटते किंवा जीवन ही शिक्षा वाटते किंवा जीवन ही सदैव एक प्रकारे संघर्ष यात्रा वाटते आहे, की आपल्याला जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि या संघर्षामुळे आपण पाहतो की अनेक लोक जीवनामध्ये खचलेली पाहायला मिळतात, भयग्रस्त पाहायला मिळतात, चिंताग्रस्त पाहायला मिळतात, दबलेली पाहायला मिळतात. आणि मग आपण पाहतो की माणसाला वार्षिक पॅकेज 40 लाखाचं आहे, पण त्याचा चेहरा पाहिला तर वाळलेल्या लिंबासारखा पाहायला मिळतो. चष्मा उतरून पाहिला तर डोळ्याच्या खाली तणावाचं प्रतिबिंब असणाऱ्या काळ्या काळ्या अशा डाग पडलेले पाहायला मिळतात. तो मनुष्य सारखा मुठी आवळताना दिसेल, सारखा इकडे बघेल, सारखा तिकडे बघेल. एका खुर्चीत तो 10 मिनिटही स्थिर बसू शकणार नाही. बसेल, उठेल, पाय हलवेल, पाय जवळ घेईल, हात हलवेल, हात लांब करेल. ही जी चिन्ह आहेत, ही जी लक्षणं आहेत, ही माणसाच्या अस्वस्थतेची लक्षणं आहेत. आपण पाहतो की सदैव सदा संगणकामध्ये वावरणारी जी माणसं आहेत, ही कालांतराने घरच्यांना सुद्धा विकृत वाटू लागतात.
समोर लॅपटॉप नसेल तरी माऊस कडे हात जातो, समोर कीबोर्ड नसेल तरी असं असं करावंशी वाटतं. काही लोक जी मोबाईलवर खेळतात सारखं असं तुरतुर तुरतुर तुर, जशी चिपकली खालीवर जाते तसे त्यांचे अंगठे वर जातात, खाली जातात तिथे, आणि सारखंच आहे. मग समोर तो मोबाईल नसला तरी तो छंद लागलेला असतो ना, हॅबिट, बॉडी गेट हॅबिच्युअल. एखादी गोष्ट आपण 2-3 पेक्षा अधिक वेळा करायला लागलो की शरीराला त्याचं सवयीत रूपांतर होतं, आणि त्या सवयी लागल्या की मग शरीर तसं आपोआप करू लागतं. तर ह्या अशा सगळ्या विवंचनेमध्ये असल्यामुळं लोकांचं आजकाल ध्यानाकडे आकर्षण वाढलंय. आणि मग लोक काही जी आहेत आमच्यासारखी सोडून, आता आम्हीही तुम्हाला 1200 रुपये चार्ज केलेत, 1200 रुपये चार्ज केलेत की नाही 3 दिवसाचे, म्हणजे फार झालं तर 400 रुपये पर डे. आता या 400 रुपयामध्ये राहणं आणि खाणं आहे. आता आपण कुठेही एखाद्या धर्मशाळेत जरी गेलो तरी तिथे राहायलाच 500 रुपये असतात, आणि 2दा हॉटेलात बाहेर जेवलो की 2 राईस प्लेटचे आणि सोबतच्या काही चिरीमिरीचे आपल्याला 500-500 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे इथे राहण्याचा आणि खाण्याचा मोबदला तुम्ही दिलेला आहे, पण इथे जे भरगच्च ज्ञान मिळणार आहे त्याचा मात्र उदार मनाने या लोकांनी तुम्हाला एक दमडाही लावलेला नाहीये. मोफत ज्ञान, मोफत प्रशिक्षण, मोफत सराव, मोफत आहे तिथे. त्याच्यामुळे जसं बाहेरच्या ठिकाणी नाही का 2 साड्या घ्या 2 फ्री, तसं इथे राहण्याच्या किमतीत मेडिटेशनची कार्यशाळा फ्री असं आहे. पण बाहेर जर तुम्ही जाल तर व्यावसायिक प्रशिक्षण शिकवलं जातं, व्यावसायिक मेडिटेशन. त्याच्यामध्ये मग दिवसाच्या एका सेशनला लोक फक्त शिकण्यासाठी 3-3 हजार देतात, 4-4 हजार देतात. कारण हा एक प्रकारे लोकांसाठी उपचार निर्माण झालेला आहे, हा उपचार वाटतोय, आणि उपचारासाठी लोक हे आजकाल शिकू लागलेले आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आपण मात्र इथे हे उपचारासाठी आलेलो नाही आहोत. आपण जे इथे आलेलो आहोत तो आपण एक प्रकारे ध्यान हा जीवन मार्ग कसा असू शकतो, किंवा तो जीवन मार्ग आपल्याला मुक्तीकडे कसा नेऊ शकतो. अर्थात माझ्याकडे अशी कोणतीही जादूची कांडी नाहीये की तुम्ही रविवारी संध्याकाळी 5 वाजता इथे बॅगा घेऊन जाताना खांद्यावरती मुक्तीची पताका घेऊन जाल की 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये बाबाजींनी मंत्र मारला आणि आम्ही दुःखमुक्त होऊन सर्वजण चाललेलो आहोत. पण आपण जाताना निश्चित आपल्या खिशामध्ये छोटीशी चावी घेऊन जाल की जर जीवनामध्ये अडचण आली तर ती सोडवायची कशी. आम्ही चावी देऊ, ती वापरायची कशी ते मात्र सर्वस्वी तुमच्या स्वाधीन असेल, ते सर्वस्वी तुमच्या हाती असणार आहे. त्यामुळे हे छोटंसं माझं प्रास्ताविक आहे, अधिक काही मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही.